मित्रांनो, जय शिवराय. आपण आहे सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील वैजापूर तालुक्यात आहे आणि तिडी या गावात मैदान पार पडलं. या मैदानात 2 नंबरचा मानकरी ठरला राया. आता 2 दिवसापूर्वीच आपण ही मुलाखत केली होती आणि गोठ्यावरती जाऊन मुलाखत केली होती. त्या रायाची आता 3री मुलाखत आपल्या चॅनलवरती. आता राया चांगला पळतो हे आपण पडद्यावर आणलं, लोकांना दाखवलं आणि लोकांनी त्याला पैरे पण दिले आणि आज चांगल्या पद्धतीने तो कुठेतरी गुलालात राहतोय. बरेच मैदान तो गुलालात राहतोय आणि या मैदानात पण चांगल्या गाड्या या ठिकाणी जवळपास 450 गाड्या या ठिकाणी उतरल्या होत्या. त्या 450 गाड्यामधून 2 नंबरचा मानकरी ठरला राया, शहर पळशीचा. दादा नमस्कार. नमस्कार. परत एकदा परिचय द्या तुमचा. मी अमर रमेश पारळे, मी राहायला पिसादेवीचा आहे, संभाजीनगरचा. किती 3-4 दिवस झाले आपण मुलाखत हा, 1-4-5 दिवस झाले आपल्याला मुलाखत केली की अजून गती वाढती व्हायला. कोणाच्या गाड्यात होता आज रॉकेटमध्ये होता, ब्रेक पेल रॉकेट. बरं, याच्या अगोदर पळाली गाडी? हो. कुठं पळाली होती त्याच्या अगोदर? आम्ही कन्नडला पळालो आता मागच्या 17 तारखेला. बरं, त्या दिवशी 6वा नंबर झाला आमचा. बरं, याच्या अगोदर पळाली आणि गाडी गुलालात राहिली. हो. आज गाडी लागली होती पब्लिकनं. आज अपेक्षा होती 2 नंबरचा मानकरी अपेक्षा तर आज 1 नंबरची होती, हां. मग थोड्याहून गाडी झाली, बाकी काही विषय नाही, आनंदच आपल्याला. बरं, गट सांगा ना एकदा मला, किती गटात गट त्याचा 33 मध्ये पळाला, 7व्या तासावर. सेमीला पहिल्या सेमीमध्ये 6व्या तासावर आणि फायनलला 5व्या तासावर. बरं, कशा पद्धतीने गाडी पळाली? गाडी अपेक्षाच्या पेक्षा खूप जास्त पळाली आज गाडी. आणि जॉकी कोण होता? जॉकी नगरचा अभिषेक म्हणून होता, चव्हाण. राया चांगल्या पद्धतीने पळतो हे आपण मागच्या मुलाखतीत पण दाखवून दिलं. गोठ्यावर जाऊन मुलाखत केली होती आपण ती. पण ज्यावेळेस पायऱ्याला अडचणी येतात, चांगल्या बैलाचं मरण होतं असं म्हणता येईल. ते तर होतच मग आता, कारण आज रायासारखे बरेचसे बैल पडद्याच्या पाठीमागे आहेत. त्या बैलांना कुठंतरी तो चान्स मिळत नाही पडद्यावर येण्याचा आणि म्हणून ते पाठीमागं राहतात आणि एक सर्वसामान्य बैलगाडा मालकांचं त्या ठिकाणी पैरे जुळत नाही आणि गुलालापासून वंचित राहतात. वाटतं कसं? नाही, ते तर आहेच. मी मागं पण म्हटलं होतं त्याला, ज्या दिवशी बैल पुरण तर त्या दिवशी नंबर सोडत नाही म्हणून. बरं, आजचं श्रेय कोणाला द्याल? आजचं श्रेय नियोजन करते असद भाई पठाण, रफिक भाऊ आहे. त्याच्यानंतर आपले त्यांनी पण खूप मदत केली, रॉकेटवाले. त्या दिवशी आमची गाडी कडीनं लागली, त्या दिवशी ते म्हणे आपण हीच गाडी आणू. बरं, असद भाईकडे येऊ. सुट्टी मेकर आणि परफेक्ट नियोजन. किती बैल होते नियोजनात आज? नियोजन होते 4-5 बैल होते. किती राहिले? 2 राहिले होते. 2 राहिले. बरं, रायाविषयी सांगायला कमीच आहे, जेवढं सांगाल तेवढं. कारण नेहमी तो सिद्ध करतो आणि कायम गुलालात राहतोय. बरोबर आहे. काय सांगाल आजच्या मैदानाविषयी? आजच्या मैदानात 2रा नंबर झाला आमचा. बैल तुम्हाला पहिली बाईटमध्ये बोललो होतो आपण, बैलाला बैल पुरला तर बैल 100% नंबरच करेल. आज पहिल्या नंबरची अपेक्षा होती, पण थोड्याहून हे झालं तर त्याच्यामुळे 2रा नंबर झाला आमचा. बरं, बऱ्याच बैलगाडा मालकांचं मी एक बघतो की लॉजिक लावता की बा मैदान फाटी कशी आहे त्या फाटीवर निर्भर करतं की बैल पळतो की नाही पळतो. याला कुठली फाटी गरजेची? आम्हाला काही आज आतापर्यंत जाणवलं नाही आम्हाला का पाटी चढची पाहिजे का ढाली पाहिजे. नाही, पण मातीचं रान पाहिजे की कडक पाहिजे? नाही, मातीत राहणार जास्त पळतो. मातीच्या रानाला जास्त पळतो. ही भूमिका सगळ्यात महत्त्वाची राहते, कारण बऱ्याचशा गाडा मालक त्या ठिकाणी बैल उतरायला कानकूस करता की बैल रान जर कटण्याचं असेल तर कमी बैल पळतात आणि मोठाले बैल बहुतांश हे मातीच्या रानाला आणि लांब पल्ल्याला जास्त पळतात. बरोबर. आजचं रान कमी होतं, फाटी कमी होती. त्याबाबत काय वाटतं की म्हणजे त्या अंतरामुळं, नाही तर गाडी 1 नंबरात राहिली असती का? हो, अंतर अजून 200 फूट जास्त झाला असता. हे 700, 750, 800 पडला असेल. अजून 150 फूट राहिला असतं तर अजून चांगलं काम झालं असतं आमचं. नंबर तर तसं बी तर टाकाटाकीवर गाडी राहिली फायनलची बी. थोडा अंतर होता, जास्त काही नव्हतं. अर्धा इंच. नक्कीच अपेक्षा करू. आता ते नेहमी गुलालात राहतोय, त्याला चांगला पायरा भेटला तर तो 100% त्या ठिकाणी 1 नंबर कधी ना कधी देईल. याच्या अगोदर झाला 1 नंबर? हो, कुठल्या मैदानात झाला? 1 नंबर झाला टायगर सोबत झालेला. हा, बीडच्या मैदानात झालेला आहे आणि होईल आता हळूहळू. तो गतीवर आहे, त्याला चांगले पैरे मिळतील. कारण मी सांगितलं पडद्यावर आला बैल की तो चर्चेत येणार. चर्चेत आला म्हणजे त्याला पैरे होतील, त्याला अडचणी त्या ठिकाणी येणार नाही.
आणि बऱ्याचशा चांगल्या चांगल्या बैलांमध्ये तो याच्यानंतर पळल आणि पळाला म्हणजे एक नंबरचा मानकरी तो होईल 100%. चालतं दादा, शुभेच्छा राहतील. धन्यवाद. धन्यवाद.